श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज नरक चतुर्थी आहे. तर नरक चतुर्थीच्या दिवशी हा दिवा लावणे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर उद्या 20 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी नरक चतुर्थी आहे. या दिवशी अभ्यंग स्नानाचे विशेष महत्त्व दिले आहे. हा दिवाळीचा सण हा दिव्यांचा व उत्सवाचा सण असतो. नरक चतुर्थी ही दिवाळीच्या एक दिवस अगोदर साजरी केली जाते. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्ण या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच हा दिवस आपण साजरा करत असतो. नरक चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करत असतो. या दिवशी आपल्याला घरात लक्ष्मीचे आगमन होत असते. पण धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्त्वाचा व शुभ असतो. या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की नरक चतुर्थीला एक दिवा लावायचा आहे. तो कोणत्या वेळी लावायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे. हे केल्याने कुटुंबावरील काही वाईट संकट येणार नाही. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ते महाशिव पुराणात पण सांगितले आहे. हा दिवा सकाळी 4 ते 9 या दरम्यानच हा दिवा लावणे खूप जरुरी आहे. हा दिवा सर्व घरात सकारात्मकता आणतो व घरातील वाईट शक्ती व निगेटिव्ह ऊर्जा निघून जात असते. एवढे या दिव्यामध्ये शक्ती असते. अलक्ष्मी, दारिद्र्यता ही सर्व बाहेर जाते. घरात जर पैशाची चणचण असेल, तुमच्या घरात पैसे टिकत नसतील, सतत भांडणं होत असतील, काही ना काही घटना घडत असतील, सतत कोणाचे न कोणाचे दुखत असतील, पैसा आला तरी टिकत नसेल, तर नक्की हा उपाय तुम्ही करू शकता. या दिवशी स्त्रियांनी केस धुवावे, कारण की दुसऱ्या दिवशी लगेच लक्ष्मीपूजन असते. त्यामुळे या दिवशी आपण केस धुवावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे आहे. लहान मुलेपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. आंघोळीच्या पाण्यात न चुकता हिरवी विलायची व कच्चे दूध टाकावे. हे नसेल तर कडुनिंबाचा पाला टाकावा. बरेच जण या दिवशी उटणे लावत असतात, नाही तर सुगंधी तेल लावत असतात. परंतु स्नान करत असताना या वस्तू न चुकता टाकायच्या आहेत. नरक चतुर्थीला स्त्रियांनी केस धुवावे, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केस धुवू नये. हे स्नान केल्याने आपले शरीर शुद्ध व पवित्र होत असते. आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. हे स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून हा दिवा आपणाला आपल्या देवघराच्या जवळ दिवा ठेवायचा आहे व प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा कणकेचा करायचा आहे. यामध्ये थोडी हळद टाकून चौमुखी असा हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे. तयार केल्यानंतर त्यामध्ये वात वगैरे ठेवून हा दिवा आपली पूजा झाली असेल, अगर नसेल तेव्हाच तो प्रज्वलित करून करायचा आहे. हे जर नसेल तर मातीची पंती पण तुम्ही घेऊ शकतायत व या प्रकारे दिवे लावायचे आहेत. लक्षात ठेवा की यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे विसरू नका. हे खूप जरुरी आहे. हे जर नसेल तर तिळाचे किंवा साधे तुमचे घरातील तेल कोणतेही असेल तर ते पण वापरू शकता. परंतु शक्यतो मोहरीचे तेलच तुम्ही त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. यानंतर एक प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये हा दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर तांदूळावर हा दिवा ठेवल्यानंतर हा दिवा देवघराजवळ प्रज्वलित करून त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. जर काळे तीळ नसेल तर काळी मोहरी टाकायची आहे. त्यामध्ये 4 काळे काळे मोहरी टाकायची आहे व त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून हा दिवा सर्व रूममध्ये, तुमच्या जेवढ्या रूम असतील त्या रूममध्ये सर्व ठिकाणी फिरवायचा आहे. कोपऱ्यामध्ये हा दिवा फिरून नंतर शेवटी तो घेऊन मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्यावर यायचं आहे व उंबरठ्यामध्ये म्हणजेच डावी जागा सोडून व उजवी जागा सोडून मेन सेंटरला म्हणजेच मध्यभागी हा दिवा ठेवायचा आहे व ठेवल्यानंतर तिथे आपण व्यवस्थित पाया पडून आपला मुख्य जो दरवाजा आहे तो उघडाच ठेवायचा आहे. तो बंद करायचा नाही.
अशा प्रकारे जर हा आपण उपाय केला तर घरातील जी दरिद्रता आहे, अलक्ष्मी असेल, काही घरातील प्रॉब्लेम असेल, पैशाची चणचण असेल तर नक्की कमी होईल. लगेच्या लगे मी सांगत नाही, पण नक्की याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. व हे नरक चतुर्थीलाच करतात, कारण की दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असते. त्याच्यामुळे लक्ष्मी आदल्या दिवशी जी निगेटिव्हिटी वगैरे घरात असेल, घरात काही ना काही प्रॉब्लेम असेल तर ती नक्कीच घालवते. हा उपाय नक्की तुम्ही करून बघा लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी, कारण घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर काढण्यासाठीच आपण हा उपाय करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक शेअर नक्की